मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच महायुती सरकारमध्ये बिग बॉस आहेत। हो, खुद्द फडणवीसांनीच एक मोठा निर्णय घेत राज्य सरकारची सगळी सूत्र फक्त आपल्याच हाती असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह शिलेदारांची कोंडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजीही आणखी वाढू शकते। आता देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला तो निर्णय कोणता आहे, या निर्णयामुळे महायुतीतला वाद वाढणार आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून चांगलाच वाद झाला होता। अजून त्याचा विस्तव बाकी असतानाच आता फडणवीसांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे नव्या वादाची शक्यता वर्तवली जाते। फडणवीसांनी राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये भाजपच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची संपर्क मंत्री म्हणून नेमणूक केली आहे। भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्येच भाजपचाच मंत्री संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहे। यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा जिल्हाही फडणवीसांनी सोडलेला नाही। आता कोणत्या नेत्याकडे कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे त्यावरती एक नजर टाकूयात। मुंबई शहर आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे पालकमंत्री आहेत, तिथे मुंबई शहराची जबाबदारी भाजपने मंगलप्रभात लोढा यांच्याकडे, तर ठाण्याची जबाबदारी फडणवीसांनी गणेश नाईक यांच्याकडे दिली आहे। अजितदादांकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद आहे, तिथं बीडमध्ये फडणवीसांनी पंकजा मुंडेंकडे, तर पुण्यात चंद्रकांत पाटलांकडे ही जबाबदारी दिली आहे। कोल्हापूरमध्ये माधुरी मिसाळ, संभाजीनगरमध्ये अतुल सावे, धाराशिवमध्ये जयकुमार गोरे, जळगावमध्ये गिरीश महाजन, रत्नागिरीत आशिष शेलार, वाशिममध्ये राधाकृष्ण विखे पाटील, गोंदियात पंकज भोयर, नंदुरबारमध्ये जयकुमार रावल, बुलढाण्यात आकाश फुंडकर, यवतमाळमध्ये अशोक उईके, हिंगोलीमध्ये मेघना बोर्डीकर या नावांना मुख्यमंत्र्यांनी पसंती देत यांच्यावरती ही मोठी जबाबदारी दिली आहे। फडणवीसांनी पालकमंत्री पदाच्या वादावर भाजपचा संपर्क मंत्री नेमून उतारा दिल्याचं बोललं जातंय। पण प्रचंड चाणाक्ष असणाऱ्या फडणवीसांना एवढाच उद्देश साध्य करायचा होता का? कारण कोणत्याही राजकीय अभ्यासकाला एवढंच कारण मान्य होणार नाही। देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय का घेतला त्यामागील काही कारणांचा आपल्याला शोध घेता येईल। पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे अजितदादा आणि शिंदेंसह त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश ठेवणं। पालकमंत्री म्हणून नेमलेल्या नेत्याकडे सगळ्या जिल्ह्याची सूत्र असतात। सरकारकडून मिळालेल्या निधीचं वाटप करताना पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते। कुणाला, कुठे आणि किती निधी दिला जातोय यावरून जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावर फडणवीसांचा या संपर्क मंत्र्यांच्या माध्यमातून थेट वॉच असेल। यातलं दुसरं कारण म्हणजे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आणि सरकारमध्ये समन्वय साधण्याची संपर्क मंत्र्यांवर जबाबदारी देणं। भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षातील निष्ठावंतांना मोठ्या अपेक्षा असतात। विकासासह इतर कामं करून घेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न फडणवीस आणि पक्षाकडून केला जाऊ शकतो। राज्यात भाजप सध्या सर्वात मोठा पक्ष आहे, मात्र सत्ता असताना त्या भागातील नेत्यांची कामं करून पक्षासोबत जोडून घेत भाजप पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून केला जाऊ शकतो, हे त्यातलं तिसरं कारण। म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या खेळीविरोधात अजितदादा आणि एकनाथ शिंदे पलटवार करतील का? शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या मंत्री आमदारांचं त्यांच्याच बालेकिल्ल्यात खच्चीकरण करण्याचा भाजपचा आणि फडणवीसांचा डाव आहे का? याचे महायुती सरकारमध्ये काही पडसाद उमटतील का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।